तुम्ही कधी विचार केलाय का की एका लिटर दुधाची किंमत 5 ते 6 हजार रुपये असू शकते? धक्का बसला ना? पण हे खरं आहे. या दुधाला पांढरं सोनं म्हणतात. हे दूध गाई म्हशीचं नाही, तर हे आहे गाढविणीचं दूध. चला सविस्तर जाणून घेऊया. आज ही ग्रामीण भागात सकाळी गाढवीन घेऊन दूध विकणारे लोक फिरताना दिसतात. आपल्या लहानपणी जेव्हा आपल्याला सर्दी खोकला किंवा ताप यायचा, तेव्हा आपली आई वाटीभर किंवा 2-3 घोट हे दूध आपल्याला पाजायची. त्यावेळी आपल्याला ते का दिलं जाते हे कळायचं नाही, पण त्यामागे आईचा मोठा विश्वास आणि पारंपरिक ज्ञान होतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर गाढविणीचं दूध हे रासायनिक दृष्ट्या मानवी आईच्या दुधाशी खूप जास्त जुळणारं असतं. ज्या लहान मुलांना गाईच्या दुधाची ॲलर्जी असते त्यांच्यासाठी हे एक उत्तम औषध आहे. यात लायसोझाइम नावाचं घटक असतं, जे नैसर्गिकरित्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. यामुळे लहान मुलांना वारंवार होणारा खोकला, निमोनिया आणि दम्यासारख्या आजारांपासून खूप आराम मिळतो. फक्त आरोग्यासाठीच नाही, तर सौंदर्यासाठीही हे दूध खूप खास आहे. असं म्हणतात की प्राचीन काळी इजिप्तची राणी क्लिओपात्रा तिच्या सौंदर्यासाठी याच दुधाने आंघोळ करायची. म्हणूनच आजकाल महागड्या ब्रँडचे साबण आणि क्रीम्स मध्ये याचा वापर होतो. एका गाढविणीकडून दिवसाला फक्त अर्धा ते 1 लिटरच दूध मिळतं. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे याची किंमत सोन्यासारखी वाढली आहे. मित्रांनो, तुम्ही लहानपणी हे दूध प्यायले आहात का? तुमची आठवण किंवा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.